प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूच्या नावाला गौरव असो की आज परत एकदा आपण प्रभूच्या उपस्थितीमध्ये आहोत देवाचं वचन ऐकायला. आणि नेहमी लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही देवाचं वचन ऐकता तुम्ही आत्म्यामध्ये बलवान बनता. ज्यावेळेस तुम्ही देवाचं वचन ऐकता सगळा अंधकार निघून जातो आणि तुम्हाला कळतं की तुम्ही प्रभू येशूमध्ये कोण आहात आणि येशू तुमच्यामध्ये कोण आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या सगळे कुटुंब एकत्र बसा, सगळ्यांनी मिळून एकत्र बसूया. आपण सगळे मिळून प्रभू येशूच्या नावात वचन ऐकूया आणि शेवटी आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करणार आणि देवापास महान कार्य तुमच्या जीवनात करेल. या सगळ्यांनी एकत्र बसूया, बायबल काढूया, बायबल वाचूया. प्लीज वाचूया. जर तुम्ही प्रेषितांचे कृत्य 10वा अध्याय आणि 38व्या वचनामध्ये आलात, प्लीज या देवाच्या वचनामध्ये. प्रेषितांचे कृत्य 10वा अध्याय आणि 38वा वचन प्लीज कृपा करून वाचूया. ऐका देवाचं वचन. ॲक्ट्स चॅप्टर 10:38 वर्ड. प्रेषितांचे कृत्य 10वा अध्याय 38वा वचन वाचूया. म्हणजे नासरी येशू याला देवाने पवित्र आत्मा व सामर्थ्य यांचा अभिषेक कसा केला, तो कसा सत्कर्म करीत व सैतानाकडून जाचलेल्या सर्वांच बरे करीत फिरला, कारण देव त्यांच्या बरोबर होता हे तुम्हाला ठाऊक आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं की परमेश्वराने प्रभू येशूला पाठवलं आणि कसा अभिषेक केला. अभिषेक म्हणजे सामर्थ्य ओतलं प्रभू येशूवरती. का? कारण की पुढे असलेलं आहे. परत एकदा वाचूया. म्हणजे नासरी येशू याला देवाने पवित्र आत्मा व सामर्थ्य यांचा अभिषेक कसा केला. पवित्र आत्मा आणि अभिषेक याचा अभिषेक कसा केला. पवित्र आत्मा आणि सामर्थ्याचा अभिषेक कसा केला. पुढं तो कसा सत्कर्म करीत व सैतानाकडून जाचलेल्या सर्वांस बरे करीत फिरला. बायबल सांगतं तो सत्कर्मे करीत, चांगले काम करीत, जीवन बदलणारे, आरोग्य देणारे, जीवन देणारे, लोकांच्या जीवनामधून सगळं वाईट काढणारे कामं करत फिरला आणि शैतानाला पळवत फिरला, शैतानाला नष्ट करत फिरला. आणि पुढे असं लिहिलंय, कारण देव त्याच्या बरोबर कारण होता देव प्रभू येशूवर होता हे तुम्हाला ठाऊक आहे. हे तुम्हाला ठाऊक आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो बायबल सांगतं प्रभू येशू ख्रिस्ताला देवाने पाठवलं. का पाठवलं? सत्कर्मे करायला, शैतानाकडून जे जाचलेले आहेत त्यांना सोडवायला. आणि बायबल सांगतं प्रभू येशू ख्रिस्ताने हेच केलं. हालेलुया. पण आम्ही नेहमी ओरडून सांगत असतो की ज्यावेळेस तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे येता, कुठली जात धर्म नाही बदलत, पण जो शैतान माणसाच्या विरुद्ध आहे, जो शैतान लोकांचे जीवन नाश करतोय, जो शैतान लोकांना नाशामध्ये पाडतोय, जो शैतान लोकांना व्यसनात, बंधनात, पापात, अनितिमत्वामध्ये पाडतोय, त्याच्यापासून सुटका द्यायला प्रभू येशू आला. हालेलुया. हालेलुया. यासाठी तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्ताची गरज आहे. हालेलुया. मग तो येशू स्वतः म्हणाला, जर तुम्ही योहान याचा 10वा अध्याय आणि 10वं वचन वाचलं, ऐका देवाचं वचन. जॉन चॅप्टर 10:10. योहान 10वा अध्याय आणि 10वं वचन प्लीज वाचूया. चोरी करावी व ठार मारावे व नाश करावा याच हेतूने चोर येतो. मी तर त्यांना जीवन असावे व ते त्यांना उद्दंड असावे म्हणून आलो आहे. बायबल सांगतं की चोरी करावी, नाश करावा आणि घात करावा याच कारणासाठी चोर येतो. आणि तो चोर शैतान ज्यावेळेस जगामध्ये आला त्याने आदाम आणि हव्वाला फसवलं. आणि बायबल सांगतं की त्याने लोकांच्या जीवनातून सगळं जीवन देवाने चांगलं होतं, आशीर्वाद, सगळे सुख, सगळे चांगुलपण चोरून घेतलं. आणि बायबल सांगतं माणसाला त्याने उघडं केलं शैतानाने. पण प्रेज गॉड, प्रभू येशू म्हणतो मी आलोय जीवन द्यायला आणि भरपूर जीवन द्यायला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही कुठल्या दुसऱ्या पुस्तकात असं वाचणार नाही की कोणी म्हटलं मी जीवन द्यायला आलो. कारण प्रत्येक माणूस जो या पृथ्वीवर राहतो त्याच्यामध्ये जे जीवन आहे ते देवापासून आहे आणि तो दुसऱ्याला जीवन नाही देऊ शकत. ज्याने माणसामध्ये जीवन टाकलं, जो स्वतः मार्ग, जीवन आणि सत्य आहे, तोच जीवन देऊ शकतो आणि त्याचं नाव प्रभू येशू आहे. हालेलुया. म्हणून प्रभू येशू आला सत्कर्मे करीत, शैतानापासून जे जाचलेले त्यांना मोकळं करत फिरला. आणि आज तोच प्रभू येशू तुझ्याकडे पाहत आहे. प्लीज ऐकून घ्या प्रभू येशू कोण आहे. तर तुम्हाला कळालं प्रभू येशू कोण आहे. देव म्हणजे काय? देवामध्ये हे सद्गुण पाहिजेत. पहिलं म्हणजे तो ओमनीपोटेंट, म्हणजे तो सर्व सामर्थ्यवान देव पाहिजे.
तो ओमनी प्रेझेन्स म्हणजे तो एकाच वेळेला देव सगळीकडे उपस्थित राहणार आहे. तिसरी गोष्ट, देव जो आहे लोकांना जीवन देणारा पाहिजे आणि तो आहे. आणि चौथी गोष्ट ते म्हणजे देवबाप मेलेल्यातून उठवणारा पाहिजे. पाचवी गोष्ट तो म्हणजे तो माणसावरती प्रेम करणारा पाहिजे. आणि हे सगळे गुण प्रभू येशू मध्ये होते. हालेलुया, हालेलुया. आणि तोच येशू ख्रिस्त आज तुझ्याशी बोलत आहे. तो सत्कर्म करीत फिरला. जो काही शैतान आज तुझ्या जीवनामध्ये वाईट कर्म करत आहे, वाईटात तुझ्या घराला तुला पाडत आहे, आज तू फक्त म्हटला प्रभू येशू प्लीज मला तुझी गरज आहे, माझ्या हृदयात ये, माझी इच्छा आहे माझ्या जीवनात सत्कर्म व्हावे, शैतानाने पेडलेलं सगळं माझं जीवन सुटका मिळवावे आणि प्रभू येशू मला कळावं खरं जीवन काय आहे, असं जर तू आज प्रार्थना केली तर बायबल सांगतं येशू ख्रिस्त तुझ्या जवळ आहे. हालेलुया. प्लीज ऐका, जसं एखादा बाप आपल्या लेकरासाठी सत्कर्म करतो. लोक मला म्हणतात की पास्टर आमचे लेकरू जन्मल्यावर लगेच आम्ही त्याच्या नावावरती बँक डिपॉझिट करतो, पॉलिसी काढतो, त्याच्या नावावरती पैसे टाकतो प्रत्येक महिन्याला. का? त्याचं चांगलं व्हावं. फास्टर तो मोठा व्हावा, तो चांगला शिकावा, त्याला चांगलं शिक्षण कपडे मिळावे, तो चांगला मोठा बनावा. जगातले बाप जर असं करतात तर बायबल सांगतं तुमच्या माझ्याकडे स्वर्गातील बाप आहे, त्याचं नाव प्रभू येशू आहे. हालेलुया. आणि तो सगळ्यात चांगलं करणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड. आय से प्रेज द लॉर्ड. म्हणून आज जे तुम्ही इथे आहात, तुम्ही जे प्रभूचं वचन ऐकत आहात, एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रभू येशू ख्रिस्त सत्कर्मे करणार आहे. जे शैतानाने पिडलेले त्यांना मोकळं करणार आहे. आज तुझं घर अंधाराने, शैतानाने, शापाने, वाईटाने भरलं असेल, आज तुला एक गोष्ट कळाली पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्त माझ्या घराचा आणि जीवनाचा तारणारा पाहिजे. हालेलुया. आणि आज तो करणार आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून तर बायबल असं सांगतं. प्लीज कृपा करून एक उदाहरण घेऊया आपण. ऐका, तुम्ही प्लीज कृपा करून देवाचं वचन काढलं आणि मत्ते 15 मध्ये आलात, प्लीज या प्रभू मत्ते 15 मध्ये या. मत्ते 15वा अध्याय आणि प्लीज कृपा करून 21 वचन. मत्ते 15वा अध्याय आणि 21 वचन प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. नंतर येशू तेथून निघून सोर व सिदोन यांच्या भागात गेला. तेव्हा पहा, कुणी एक कनानी बाई त्या सीमातून बाहेर निघून आली आणि ती मोठ्याने ओरडत म्हणाली, हे प्रभू दाविदाच्या मुला माझ्यावर दया कर. बायबल सांगते कनानी बाई. कनानी म्हणजे यहुदी नव्हती, ही इस्रायली नव्हती, परकी बाई होती. आणि बायबल सांगतं हिच्या मुलीला दुरात्मा लागला होता आणि हिच्या मुलीमध्ये प्रचंड दुरात्मेची शक्ती होती. लहान लेकराला तो खाली पाडायचा आणि प्रचंड त्रास द्यायचा. आणि बायबल सांगते ही आई पळत आली कळवळ्याने भरून, प्रीतीने म्हटली येशू प्लीज माझ्यावर दया कर. आणि पुढे असं लिहिलंय, माझी मुलगी भूताने भारी पिडलेली आहे. माझी मुलगी भूताने भारी पिडलेली आहे. पुढं, परंतु त्याने तिला एक शब्द सुद्धा बोलून उत्तर दिले नाही. बायबल सांगतं भूताने भारी पिडली आहे, पण एक शब्दाने देखील तिने उत्तर नाही दिलं. आणि बायबल पुढे सांगतं, वाचूया. तेव्हा त्याच्या शिष्यांनी येऊन त्याला विनंती केली. ते म्हणाले, तिला लावून दे, कारण ती आमच्या मागे ओरडत येत आहे. ना बायबल सांगते शिष्य लोक फेडअप झाले. शिष्यांना तिचा आवाज नाही आवडला. शिष्य म्हटले या बाईला लावून दे. येशूने उत्तर नाही दिलं त्या बाईला. का? आपण पुढे वाचणार आहे का उत्तर नाही दिलं. पण बायबल सांगते हिची मुलगी भूताने भारी पेडली होती आणि हिला कळालं की प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो माझ्या मुलीला मोकळं करू शकतो. आणि बायबल सांगते ही पळत आली, ओरडू लागली. शिष्य म्हटले प्रभू हिला लावून दे, जाऊ दे, तिची मुलगी भूताने पछाडून मेली तर मेली. पण बायबल पुढे सांगते येशू एक शब्द नव्हता बोलत, पण पुढे असलेले वाचूया. मग त्याने उत्तर देऊन म्हटले, मला इस्रायलाच्या घराण्यातल्या हरवलेल्या मेंढरा वाचून दुसऱ्या कोणाकडे पाठवले नाही. ती तर येऊन त्याच्या पाया पडली व म्हणाली, हे प्रभू माझे सहाय्य कर. परंतु त्याने उत्तर देऊन म्हटले, लेकरांची भाकर घेऊन कुत्र्यास घालणे हे ठीक नव्हे. बायबल सांगते येशू तिला म्हणतो, ए बाई, लेकरांची भाकर घेऊन कुत्र्याला घालणं ठीक नाहीये. याचा अर्थ येशू ख्रिस्त तिला बोलत होता, उत्तर देत नव्हता. पण या बाईमध्ये एक गोष्ट होती, तिला कळालं होतं
जर कोणी सत्कर्मे करणार आहे, जर माझ्या मुलीला कोणी सोडवणार आहे, जर माझ्या मुलीला कोणी बंधनातून किंवा शैतानापासून मोकळं करणार आहे, त्याचं नाव प्रभू येशू आहे. प्रेज द लॉर्ड. ना बाईबल पुढे सांगतं, वाचूया. पण तिने म्हटले, खरेच खरेच प्रभू, तरी कुत्रीही आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेला चूर खातात. पाय बाईचं बोलणं, येशू सगळे बोलणं तपासत होता. जर येशूला तिच्यावर दया करायची नव्हती तर त्यांनी शिष्याचं ऐकून म्हटलं असं, या बाईला हाकलून टाका. पण येशू केव्हाच कोणाला हाकलत नाही. येशू केव्हाच कोणाला धिक्कारत नाही. तू किती वाईट असो, तुझ्या घरात किती प्रॉब्लेम असो, येशू केव्हा धिक्कारणार नाही. म्हणून बायबल सांगतं, धैर्याने आपण देवाच्या दयासनासमोर आलं पाहिजे. आज तुम्ही देवासाठी परके नाहीये, तुमच्यामध्ये देवाचा श्वास आहे. तुम्ही देवाचे निवडले लोक आहात. आणि लक्षात ठेवा, 2000 वर्षापूर्वी ह्याच प्रभू येशूने वधस्तंभावरती तुमची माझी आणि जगाची किंमत मोजली आणि त्याच्या पवित्र रक्ताने आपल्याला विकत घेतलंय, निष्कलंक व निर्दोष. तुम्ही परके नाहीये. अनेक लोकांना शैतान म्हणतो, ए तू थोडी ख्रिस्ती धर्माचा आहे, ए तू थोडी येशूचा आहे. नो, येशू कुठल्या ख्रिस्ती धर्माचा नाहीये. बायबल सांगतं येशू ख्रिस्त जगाचा तारणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आज तोच देव तुझ्याशी बोलतोय. बाई ऐका काय लिहिलं पुढचं वचन. तेव्हा येशूने तिला उत्तर देऊन म्हटले, बाई, तुझा विश्वास मोठा, तुझ्या इच्छेप्रमाणे तुला हो. आणि त्याच घटकेपासून तिची मुलगी बरी झाली. याचा अर्थ येशू काय तपासत होता? विश्वास. याचा अर्थ येशू ख्रिस्त त्या बाईकडे काय पाहत होता? चिकाटी. अनेक विश्वास लोकांमध्ये चिकाटी नाहीये, विश्वास नाही. थोडं जर प्रभूने उत्तर नाही दिलं, काही नाही दिलं, ते आशा सोडून बसतात, ते निराश होतात, ते प्रार्थना करत नाही, ते बायबल वाचत नाही, ते सोडून. नो सिस्टर ब्रदर, बायबल सांगतं देवाची इच्छा आहे आपण विश्वासामध्ये खंबीर पाहिजे, चिकाटीत पाहिजे. आणि जर तुम्ही विश्वासात चिकाटीत आहात, प्रार्थनेत तत्पर आहात, तर बायबल सांगतं प्रभू येशू सत्कर्मे करणार आहे. तो जाचलेल्यांना सोडवणारा देव आहे. आणि आज तो तुझ्यावर नक्की दया करेल. तुझी परिस्थिती किती वाईट असो, देवासाठी एक क्षण बी नाही लागणार तुझी परिस्थिती बदलायला. आणि पुढे असं लिहिलं, वाचूया. नंतर येशू तेथून निघून गालिलाच्या समुद्राजवळ आला आणि तो डोंगरावर जाऊन तेथे बसला. नो, त्याच्या पहिलं वचन, त्याच्या अगोदरचं वचन. पण तिने म्हटले, खरेच प्रभू, तरी कुत्रीही आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेला चूर खातात. तेव्हा येशूने तिला उत्तर देऊन म्हटले, बाई, तुझा विश्वास मोठा, तुझ्या इच्छेप्रमाणे तुला हो. आणि त्याच घटकेपासून तिची मुलगी बरी झाली. त्याच घटकेपासून तिची मुलगी. त्या शैतानाने त्या मुलीला भारी पिडलं होतं. बायबल सांगतं येशूने एक शब्द बोलला आणि सगळी मुलीतून दुरात्मे काढले. सिस्टर ब्रदर, असा एक बाप आहे, असा एक देव आहे, असा एक प्रेमळ देव आहे, ज्याचं नाव प्रभू येशू आहे. तो तुमच्यावरती खूप प्रेम करतो. त्याला तुझ्या जीवनात सत्कर्मे, चांगले कर्मे आजच करायचे. नॉट ओनली दॅट, फक्त एवढंच नाही, पण जे शैतानापाशी जाचलेले आहेत, दारूमुळे, व्यसनामुळे, व्यभिचारामुळे, वाईट गोष्टीमुळे, आज प्रभू त्यांना सोडवणार आहे. प्रेज द लॉर्ड. चिंता करू नको, मी तुझ्यासाठी आज प्रार्थना करेल. आणि जसं तू वचन ऐकशील 8:30 वाजता, शुक्रवारी 7 ते 9, रविवारी सकाळी 10:30 ते 1, तुझ्या जीवनामध्ये मोठं कार्य होईल. प्रेज द लॉर्ड. ऐसे प्रेज द लॉर्ड. या मागच्या आठवड्यात एका आईने साक्ष दिली. तिच्या जिभेला कॅन्सरची गाठ होती आणि आई परकी होती, तिला येशू माहीत नव्हता. पण कुणीतरी तिला सांगितलं, सगळा तिने उपाय केला. तिचं शरीर पूर्णपणे त्रासात, तोंडातून प्रचंड घाण वास येत होता आणि बाई मरायला टेकली होती. पण कुणीतरी तिला स्वार्थ सांगितली. ती चर्चमध्ये आली आणि तिने प्रभू येशूवर विश्वास ठेवला. आणि ज्यावेळेस तिच्यासाठी प्रार्थना केली, प्रभू येशूच्या नावात सत्कर्म झालं. प्रभू येशूच्या नावात ती सोडवली गेली, सगळी गाठ निघून गेली. त्या आईने माईक घेतला आणि सांगितलं, प्रभू येशूने मला बरं केलेलं आहे, तोच येशू आज तुझ्यावर दया करेल. तुझी इच्छा आहे मी प्रार्थना करावी? डोळे बंद करा. या आपले डोळे बंद करा, मी तुमच्यासाठी प्रार्थना करेल. आणि आज प्रभू येशूला आपल्या हृदयामध्ये घ्या. डोळे बंद करा, प्लीज डोळे बंद करा. तुम्ही जर प्रभू येशूवर विश्वास ठेवला नसेल तर माझ्या मागे फक्त ही प्रार्थना बोला. माझ्या मागे फक्त म्हणा, प्रभू येशू, प्रभू येशू,
मी पूर्ण हृदयाने मी पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवते. तुझ्यावर विश्वास ठेवते. प्रभू येशू, प्रभू येशू, तू माझ्यासाठी आला, तू माझ्यासाठी आला, माझ्यासाठी प्राण दिला माझ्यासाठी प्राण दिला व तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, व तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, असा माझा विश्वास आहे. असा माझा विश्वास आहे. प्रभू येशू, प्रभू येशू, मला क्षमा कर. मला क्षमा कर. प्रभू येशू, प्रभू येशू, माझ्या हृदयामध्ये ये. माझ्या हृदयात ये. आजपासून आजपासून प्रभू येशू, प्रभू येशू, तूच माझा तारणारा देव आहे. तूच माझा तारणारा देव आहे. आमेन. डोळे बंद करूया. फादर, जसं आज या सर्व लोकांनी तुझ्यावर विश्वास ठेवलाय, आपल्या आजारी भागावर हात ठेवा आणि तुझ्यावरती विश्वास ठेवून आज ते प्रार्थनेसाठी तयार आहेत. मी प्रभू येशूच्या नावात पहिल्यांदा त्यांना आशीर्वाद देतो. पवित्र आत्म्याने, कृपेने, वचनाने, देवाच्या प्रीतीने आशीर्वादित व्हा. प्रभू, आजपासून ते तुझे लेकरं आहेत, कारण जितक्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तुला अंगीकारलं तितक्याने तू लेकर होण्याचा अधिकार दिलाय. शैतान तुझा काही अधिकार नाहीये. डोक्यापासून तर पायापर्यंत प्रत्येकाच्या शरीरातून प्रत्येक आजार, कॅन्सर असो, टीबी असो, अस्थमा असो, सांधेवात असो, गाठी असो, सगळ्या डोक्यापासून तर पायापर्यंत मी आज्ञा देतो, प्रभू येशूच्या नावात निघून जा. आणि प्रभू येशूच्या नावामध्ये पूर्ण बरे व्हा. थँक्यू फादर. हा तुझा हात आहे. प्रभू येशूच्या नावात मी सामर्थ्य मोकळं करतो यांच्या शरीरात. प्रभू येशूच्या नावात मी आरोग्य मोकळं करतो यांच्या शरीरात. प्रभू येशूच्या नावात जीवन मी यांच्या शरीरात मोकळं करतो. प्रभू येशूच्या नावात मी देवाची शांती व आनंद मोकळी करतो. बरे व्हा येशूच्या नावात. आणि जे शैतानाने पछाडलेत, ज्यांच्या जीवनामध्ये सुख नाहीये, पती पत्नी, लेकरं, मुलं, दारूचा आत्मा, गरिबीचा आत्मा, मी आज्ञा देतो येशूच्या नावात निघून जा. आणि आजपासून येशूच्या नावात आत्मिक आशीर्वाद, शारीरिक, भौतिक, आर्थिक आशीर्वाद येशूच्या नावात आम्ही स्वीकारतो. फादर, आज त्यांना दाखव तू किती प्रेमळ आहे. त्यांना तुझा अनुभव येऊ दे. मोठमोठ्या साक्ष आम्ही बघत आहोत. सगळ्या प्रार्थनेचं उत्तर प्रविष्ट स्वीकारतो. प्रत्येक अडचणीतून, कामातून त्यांना यश आणि विक्ट्री, विजय आम्ही येशूच्या नावात घोषित करतो. प्रभू येशूच्या नावात. आमेन. प्रेज द लॉर्ड. सो प्रार्थना झाली आहे. उद्या 8:30 वाजता परत एकदा भेटूया. लक्षात ठेवा, प्रभू येशू लवकर येणार आहे. त्याच्या अगोदर आपण सगळे मिळून प्रभूसाठी जाऊया. ज्यांना माहीत नाहीये दुसऱ्यांना सांगा 8:30 वाजता हा कार्यक्रम. अनेक लोक कार्यक्रम बघून येशूच्या नावात बरे होत आहेत वचन ऐकून. थँक्यू. उद्या भेटूया. आमेन.